हे बघा, साधना मोहिते पाटील हे नाव प्रॉपर्टी नॉमिनीज मध्ये आहे. यांचं नाव तर प्रॉपर्टीच्या नॉमिनीज मधनं काढलं होतं ना? नाही, साधना मॅडमचं नाव अजूनही प्रॉपर्टीच्या नॉमिनीज मध्ये आहे. दादानी स्वतः ते नाव कमी करायला सांगितलं होतं ना? हो, पण त्यानेच मला फोन करून नाव कमी करू नये असं सांगितलं होतं. का? मी पण हाच प्रश्न विचारला होता त्यांना की नाव का कमी करू नये म्हणून. तेव्हा ते म्हणाले की ती कशी वागली असेल तरी मी नाही तसं वागू शकत. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आयुष्यभर साथ द्यायची शपथ घेतली होती. मी माझं कर्तव्य विसरू शकत नाही. सो मिस्टर धनंजय मोहिते पाटील यांच्या इच्छेप्रमाणे साधना मॅडमचं नाव कमी झालेलं नाही. आणि तसंच कायद्याप्रमाणे माई त्यांचे शेअर्स कोणाच्याही नावावर करू शकतात. माई आणि साधना मॅडम तुमच्या सह्या लागतील. या. साधना इकडे ये. नाही नको बाई. साधना इकडे ये. ये म्हटलं ना. इथे करा. कायद्याप्रमाणे माई त्यांचे शेअर्स कोणाच्याही नावावर करू शकतात. साधना मॅडमचं नाव अजूनही प्रॉपर्टीच्या नॉमिनीज मध्ये आहे. दादानी स्वतः ते नाव कमी करायला सांगितलं होतं ना? हो, पण त्यानेच मला फोन करून नाव कमी करू नये असं सांगितलं होतं. राजवीर, राजवीर काय झालंय? हे घ्या पाणी प्या. प्या. सगळे बोलतायत खाली, तुम्ही असे अचानक वर निघून आलात. काय झालंय? प्लीज बोला ना माझ्याशी. का वर निघून आलात? मला बघवत नव्हतं ते सगळं. काय बाबा असं वागतील माझा नाही विश्वास बसत त्याच्यावर. आपण वकील स्वतः म्हणाले ना की बाबांनीच सांगितलं होतं. मग नाही, पण हे नाही होऊ शकत म्हणा. बाईने बाबांना फसवलं, तिचं नाव काढून टाकायला पाहिजे होतं, बाबांनी कमी करायला पाहिजे होतं. नाही, आणि त्यांनी सांगितलं पण असेल, मला माहिती आहे. राजवीर, वकील खोटं का बोलते? ते तुमच्या फॅमिलीचे खूप आधीपासूनचे वकील आहेत ना. माई म्हणत होते ते बाबांचे विश्वास. नाही, ते सगळं बरोबर आहे, पण नाही, काहीतरी गडबड आहे म्हणा. हे शक्य नाही. राजवीर, काही गडबड नाहीये. तुम्ही रागवू नका, पण मला असं वाटतं बाबांनी जो विचार इतक्या वर्षांआधी केला तो विचार तुम्ही आता करायला हवा. म्हणजे? कारण एवढं सगळं होऊन सुद्धा बाबांनी त्यांचा चांगुलपणा नाही सोडला. त्यांनी त्यांच्या कर्तव्यांना, त्यांच्या जबाबदाऱ्यांना जास्त महत्व दिलं. राजवीर, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मला माझी कर्तव्य जबाबदाऱ्या माहिती नाही असं मी नाही म्हणत आहे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या नीटच पार पाडता, पण राजवीर, कोणत्याही सिच्युएशन मध्ये आपण आपला चांगुलपणा सोडून नाही चालत. नाही मला चांगुलपणा नाही. बाबा चुकले माझे, आणि ही चूक जर मला आधी कळली असती ना, मी खूप आधीच सुधरवली असती. बाबा चुकले माझे.
राजवीर, नाही मला नको आहे हे सगळं. हो बैस, ऐकशील का माझं? हे ठेव तुझ्याकडे. हे काय आहे? शेअर सर्टिफिकेट. नाही मी कसं समजावू तुम्हाला, मला नकोय हे. हे बघ, मला समजवायची गरज नाही. हे सगळं तुझंच आहे. ठेव, घे. नाही अगं, आणि आता ह्यावर फक्त तुझा आणि तुझाच अधिकार आहे. साधना, रडू नकोस बरं. मी तुला सांगितलं ना, मला नाही बघवत तुझ्या डोळ्यातलं पाणी. नाही, माझा विश्वासच बसत नाही यावर. पण मला माहित होतं, धनंजयने या पेपरमधून तुझं नाव कमी केलं नव्हतं यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. हे हे कसं झालं? मला आठवतंय, माझं आणि धनंजयचं एकदा बोलणं झालं होतं. त्याच्या डोळ्यात तुझ्याविषयी खूप राग होता, पण प्रेम सुद्धा दिसत होतं. त्याने मला सांगितलं की प्रॉपर्टीमधनं तुझं नाव बेदखल करायचंय म्हणून. मी त्याला सांगितलं, थांब, इतका घाईघाईने निर्णय नको घेऊस. मग काय, आमचे वाद झाले. पण मी तुला म्हटलं ना, त्याच्या डोळ्यात जेवढं तुझ्याविषयी राग होता ना, तेवढंच तुझ्याविषयी प्रेम सुद्धा होतं. आणि मग त्यांनी ऐकलं माझं. पण साधना, मी तुला आधीच सांगितलं होतं, तो असतानाच तू इथे यायला हवं होतंस, आणि तुझ्याबद्दलचे गैरसमज त्यावेळी आपण दूर केले असते. नाही, मी काय करू, हिम्मतच झाली नाही माझी. अगं पण का? तू काही चूक केली नव्हतीस ना. मग माझ्यावर दुसरा कोणताही आरोप असताना तरी तो खोटा ठरवण्यासाठी मी प्रयत्न केले असते. पण चारित्र्यावरचा डाग तो कसा धुवून काढणार होते मी? मला माहिती होतं हे सहजासहजी शक्य नाही होणार. आणि तुम्ही सगळे चिडला होतात त्यावेळी माझ्यावर. मग मी कशी लढणार होते? हो, पण आता मागे नाही हटायचं. नाही, मागे नाही हटणार. मनवामुळे मला बळ मिळालंय. ती जर माझ्यावरचा डाग धुवून काढण्यात यशस्वी झाली ना, मी मरायला मोकळी. हे असं काही आता बोलायचं नाही. सॉरी माई. हे बघ, काळजी करू नकोस. आता तो दिवस काही दूर नाही ज्या दिवशी राजवीर तुला आई म्हणून हाक मारेल. देवा, हो अहो, तो राजवीर आई आई करून हाक मारेल ना, तो दिवस लांब नाही राहिला आता. आई काय चाललंय? अरे मग बघ ना हे कसं वागतात ते. एवढं सगळं झालं तरी हे शांतच. शांतच म्हणजे मी काय करायला हवं होतं? तिकडे सगळ्यांसमोर बोललेलं पाहिलं ना तुम्ही, तरी माझाच दोष? हो वडील, तुमचाच दोष. यश, तुला देखील असंच वाटतं की माझा दोष आहे? हो यश, तू पाहिलंच ना, इथे समोर राजवीर असताना सुद्धा मी किती बोललो, पण माईनी कोणाचाच ऐकलं नाही. मी काय करू? अहो वडील, वेळेस तुम्ही जर प्रॉपर्टी मधनं तिचं नाव कमी केलं असतं ना, तर आजचा दिवस बघता आला नसता. अरे मला काय स्वप्न पडलं होतं का की दादानी तिचं नाव कमी केलंच नसेल म्हणून? अहो पण एवढं प्रॉपर्टी प्रॉपर्टी करून नाचत होता ना, मग पेपर कडे लक्ष कसं गेलं नाही तुमचं? हा, लक्ष द्यायचं काय? माईकडे जाऊन मागू का पेपर? प्रॉपर्टीचे पेपर दे, मला बघायचे म्हणून. काय मूर्खासारखं बोलता तुम्ही? अहो वडील, पण काहीतरी करू शकला असतात ना. अरे तसं नाहीये यश. आतापर्यंत मी याच भ्रमात आहे की दादानी बहिणीला बेदखल केलं या सगळ्या गोष्टींवर. ए देवा, जाऊ दे, या माणसा पुढे ना हात जोडले मी. वडील खरं सांगू का, मला ना तुमचा खूप राग आलाय. आता तोंडाशी आलेला घास निघून गेलाय. ते कळतंय मला, बिनडोक नाहीये मी. जाऊ दे ना, आता झालेल्या गोष्टीवर बोलून काय उपयोग आहे का? पुढे काय करायचं ते बघा ना. एक्झॅक्टली. तू तर गप्पच बस. हो, इतकळ मी तोच विचार करतोय, तर तुम्ही दोघे येऊन मला दोष द्यायला लागला. अहो पण वडील, आता काय करता येईल? त्यावेळेला तिच्या विरोधात जे वातावरण मी निर्माण केलं होतं, त्यावरनं मला असं वाटलं की दादा तिचं नाव प्रॉपर्टी मधून कमी कर.
आणि इतक्या दिवसात मी कंपनीचे कुठले कागदपत्रही नाही पाहिले. आता काहीतरी ठोस पावलं उचलावी लागतात. एक बरं आहे, याही परिस्थितीमध्ये तो राजवीर साधना काकूच्या विरोधात आहे. ही परिस्थिती आपण कायम ठेवली पाहिजे. याचा योग्य वापर करता यायला पाहिजे. अरे पण कसा वापर करणार? सिंपल आहे आई. राजवीरच्या मनात त्याच्या आईविषयी आग आहे. ती आग शांत होता कामा नये. आणि ती जर आग शांत झाली ना, तर या कंपनीच्या शेअर्स बरोबर ती स्वतःच्या नावावरती हे घर सुद्धा करेल. मग मात्र कठीण होईल. नाही नाही, काही झालं तरी या बाईला घरातून हकलवलंच पाहिजे. मीच आता काहीतरी मोठं करतो. बघाच तुम्ही. मनवा, आई आई ठीक आहेत ना? नाही ग, तिला पेपर्स हातात दिले ना तेव्हा रडली ती. का? अगं म्हणजे तिला हे सगळं अनपेक्षित होतं ना. पण तुम्ही समजावलं ना त्यांना? मी समजावलं तिला, पण तिचं मन तिला खातंय. मी पण समजावलं त्यांना, पण त्या काही ऐकत नाही आहेत. हो, त्याला थोडा वेळ जाईल मनवा. आपणच तिची बाजू समजून घ्यायला हवी. खरंय तुमचं. नाही म्हणजे एका बाजूला त्यांचे सतत अपमान होत आहेत आणि एका बाजूला हे सगळं त्यांना प्रश्न पडणारच ना. हो, पण तुला सांगू का, त्यावेळी सुद्धा मला मनातनं आतून वाटत होतं की साधना असं करणार नाही. आणि आता सुद्धा तसंच वाटतंय की राजवीर तिला कुठेतरी स्वीकारेल. मी पण त्याच एका आशेवर आहे माई. राजवीर खूप चिडला असेल ना? काय म्हणाला? ऍक्च्युली ते खूप अपसेट आहेत. म्हणत होते माझे बाबा चुकले. मला जरी आधी माहीत असतं तर मी हे होऊच दिलं नसतं. पण तू समजावलंस ना त्याला? हो, म्हणजे मी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नीट ऐकून नाही घेतलं. मी म्हणाले ना, ते खूप अपसेट आहेत माई. ठीक आहे, मी सुद्धा बोलते त्याच्याशी. हो. आणि माई, तुम्ही हे सगळं केलं त्यासाठी थँक्यू सो मच. अगं मी कुठे काय, ही सगळी कल्पना तर तुझीच होती. मी सुद्धा बरेच दिवस विचार करत होते की असं काय करता येईल जेणेकरून साधना या घरात कायमची राहू शकेल. काही सुचत नव्हतं. साधनाला तिचे हक्क देण्यासाठी शेअर्स तिच्या नावाने करायची जी तू नामी शक्कल काढलीस ना, तिचा आपल्याला फायदा होईल. माझी सुद्धा तीच इच्छा आहे. काळजी करू नकोस, सगळं छान होईल. अगं आरती, आली तू? हो. दे दे दे. अहो मी ठेवते. अगं दे. सांभाळा, जड आहे. दे म्हणतो ना. बैस. दमली असशील ना? हो, मार्केटमध्ये गर्दी खूप होती, त्यात हा पाऊस. तरी मी तुला म्हणत होतो मी येतो म्हणून, पण ऐकशील तर. अहो काय करताय, मी घेते ना पाणी, एवढं काय. अगं करू दे बायकोची थोडी सेवा. घे. तुमचं पण ना. मला सांग, हे काय आणलं एवढं तू? नवरात्र येते ना, त्याची खरेदी. अच्छा. पूजेचं साहित्य घेतलं सगळं. हे पण यावेळेला तू उपास करणार नाही असं? का? मी करणार. आरती, हे बघ तुला त्रास होतो आणि मागच्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं की हा माझा शेवटचा उपास असेल. प्लीज असं काय करता? अहो काय फरक पडतोय? तुम्हाला सांग, तू माझं ऐकणार नाहीस का यावेळेला? तसं नाही, पण मी मनूलाच फोन करतो, तिला सांगतो, तिचं बरोबर ऐकशील. काय करता तुम्ही? अहो नका ना करू फोन.
बोला बाबा. हाय मनू बेटा, कशी आहेस तू? मी एकदम ठीक आहे. तुम्ही कसे आहात? मी पण चांगला आहे. आई आणि नितीश? नितीश चांगला आहे, तो ऑफिसला गेलाय. पण मी तुझ्या आईची कंप्लेंट करण्यासाठी फोन केलेला आहे. का, काय झालं? म्हणून तुला माहिती आहे ना, तूही नसतेस आणि सगळी कामं तिच्या एकटीवर पडतात. आणि आता 9 दिवस उपास करायचं म्हणते ती. हा बरोबर आहे. आता इतके वर्ष केले ना उपास, तर नाही केलं तरी चालणार आहे. तेच तर मी तिला सांगतोय, पण माझं ऐकते का ती? बरं मला सांगा, आई आहे का तिकडे? हो बोल, मी त्याच्यासाठीच तुला फोन केला. बोल तिच्याशी, बोल. अमन्या, तू सुद्धा तुझ्या बाबांचंच ऐकणार आहेस का? आई बरोबर आहे ना बाबांचं. आता इतके वर्ष तू उपास केलेस ना, आता नाही केले तर काहीच हरकत नाहीये. दरवर्षी करतेस ना मी उपास. हा, आता सुद्धा केलं तर काय फरक पडतोय? आई, आधीची गोष्ट वेगळी होती, आताची गोष्ट वेगळी आहे. म्हणजे तुला माझं ऐकायचंच नाहीये, तर तू बाबांचंच ऐकणार आहेस? अगं पण ज्या वेळेला करायचं तेव्हा केलंच ना. आता खरंच असे 9 दिवस वगैरे उपास नको करू. बरं ठीक आहे, नाही करत. ठीक आहे. बरं मान्या, मला सांग, तिथे सगळं ठीक ना ग? हो एकदम ठीक आहे. ऐक ना, मी काय तुला म्हणते, या नवरात्रीत राजवीरच्या आईना इथे आपल्या घरी घेऊन ये ना ग. हो नक्की घेऊन येते आई. ठीक आहे, मग ठेवू का फोन? ओके बाय. बघ, लेकीचं बरोबर ऐकलंस, पण हल्ली माझं ऐकत नाहीस. हो का? तुमचीच लेक आहे ती शेवटी. ती ऐकते का कधी माझं? मी सामान ठेवले. मला सांग, मनूच्या घरी सगळं व्यवस्थित आहे ना? असं वाटतंय मला, पण फोनवर नीट काही बोलता आलं नाही. आपण प्रत्यक्ष जाऊन तिला भेटूया का? मग सगळं कळेल आपल्याला. बरं, मी तिला सांगितलंय राजवीरच्या आईना इथे घेऊन यायला नवरात्रीत. चालेल ना? चांगलं केलंस. चल, मी तुला मदत करतो. कशाला? चल मी ग. करते. अहो जड आहेत. मनवा, काय ग? हसायला काय झालं? आईचा फोन होता. काय म्हणतायत त्या? काय नाही, नेहमीच. आई बाबा काय करतात ना, नेहमी छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडतात आणि मग मला फोन करतात कंप्लेंट करायला. कसे आहेत आई बाबा? एकदम मजेत आहे. आपण एकदा जाऊया ना त्यांना भेटायला. माझी खूप इच्छा आहे त्यांना भेटायची. हो नक्की जाऊन येऊया. मग या नवरात्रीत जाऊया आपण त्यांना भेटायला. हो चालेल. मनवा, अगं त्यांना सुद्धा आपल्याकडे बोलव ना. त्यांना येऊन खूप दिवस झाले तिथे. हा बोलवते, पण नवरात्रीत घरी पण पूजा असते. आणि आपल्याकडे काय झालं? अशा का बघताय दोघी जणी? आपल्याकडे पण पूजा असायची ना नवरात्राची? व्हायची, पण तू गेल्यापासून 20 वर्षात पूजा झालीच नाही इथे. मग आता यावर्षी काय करायचं? काय झालं आई, तुमचे उपास असतात का? गेले 20 वर्ष मी 9 दिवस उपास करते नवरात्रात. यावर्षी सुद्धा करणार आहेस का? हो. आई, मी आता आईशी हेच बोलत होते. आता इतके वर्ष उपास केलेत ना, मग आता कशाला करायचंय? नाही केलं तर काहीच हरकत नाहीये. पण असं कसं? तसं नाही आई, पण जेव्हा करायचं होतं तेव्हा तुम्ही केलात ना, मग आता नका करू. नाही, पण इतके वर्ष मी उपास करते ना, या वर्षी नाही उपास केले तर मला राहणार नाही. अगं माई, आता तुम्हीच समजावा आईंना. अगं तिची इच्छा आहे ना, मग करू दे तिला. ठीक आहे. पण पूजा कुठे मांडू? इथेच घरात. पण राज, त्याला नाही आवडणार. हो म्हणजे राजवीरचा विश्वास नाहीये देवावर, पण त्यांनी कधीच कोणाला पूजा करण्यापासून नाही अडवलंय. त्यामुळे तुम्ही काळजी नका करू. नाही सामंत, काळजी करू नका. कमिटमेंट पूर्ण करेन मी तुमची. हो, पुढच्या संडे पर्यंत मी डिलिव्हरी करतो. नाही, बाकी सगळ्या विषयांवर बोलू आपण पुढच्या मीटिंग मध्ये. या, थँक्यू.
राजवीर जरा बोलू का? मला माहिती आहे या घरात जे काही चाललंय ह्याच विषयावर सारखं सारखं बोललेलं तुला आवडत नाही, पण जे काही चाललंय ना राजवीर आता ते अत्यंत चूक आहे. माहितीये मला. अरे माहितीये तर मग काहीतरी कर ना, की आपण नुसतं पाहत बसायचंय, काही करायचं नाहीये. तसं काही ठरवलं असेल तर सांग मला. बघतो. बघतो म्हणजे वेळ निघून जाईल राजवीर. खरं तर आज चांगली संधी होती तुला. कसली? समोर आलेले पेपर फाडून टाकायचे होते, विषय संपला असता, निर्णय झाला असता.